राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका निवडणूक प्रचार पूर्ण झाल्यानंतर आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 16,49,869 इतके मतदार असून त्यामध्ये 8,63,878 पुरुष आणि 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी 9 प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालय असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे. तसेच 33 प्रभागांमध्ये 2013 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा तसेच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई यांची नेमणूक करण्यात आली. त्यांची 2 प्रशिक्षणे पूर्ण झाली असून 20% राखीव असे मिळून 12,750 अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस सज्ज असणार आहेत. निवडणुकीकरिता कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट प्राप्त झालेले असून सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आलेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय, स्ट्रॉंग रूम, EVM मशीन ठिकाण, मतदान साहित्य व वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीची ठिकाणे, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेकपोस्ट आदींवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरिता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आतापर्यंत एकूण 648 CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेमुळे काल ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणारा हिमालयाची सावली या नाटकाचा पूर्वनियोजित प्रयोग रद्द करण्यात आला आहे. या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी या घटनेबाबत समाज माध्यमांद्वारे नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणूक प्रचाराचे शेवटचे 2 दिवस सुरू असल्याने शहरात विविध राजकीय पक्षांच्या प्रचार सभा होत आहेत. त्यातच अनुषंगाने शिवसेना उभाटा आणि मनसे युतीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची संयुक्त सभा काल गडकरी रंगायतन समोरील चौकात आयोजित करण्यात आली होती. या सभेमुळे वाहतूक विभागाने सकाळपासून गडकरी रंगायतन समोरील रस्ता पूर्ण बंद ठेवला होता. दुपारी होणाऱ्या हिमालयाची सावली या नाटकाच्या व्यवस्थापनाची माहिती तिकीट कारकुनामार्फत देण्यात आली. रस्ता बंद असल्याने नाटकाची बस, तांत्रिक साहित्य तसेच कलाकार व प्रेक्षक यांना नाट्यगृहात पोहोचणे अशक्य झाल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून नाट्यप्रयोग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रकाराबाबत शरद पोंक्षे यांनी समाज माध्यमांवर मत व्यक्त केले. प्रचार सभा घेण्यास कोणाचाही विरोध नाही, मात्र अशा सभांना परवानगी देताना त्या ठिकाणी आधीच नियोजित असलेले सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभ किंवा सांस्कृतिक उपक्रम याचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेनबो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिले. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर विविध शासकीय निमशासकीय आस्थापना तसेच खासगी शाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे कर्मचारी ठाण्यातील रेनबो इंटरनॅशनल शाळेत नियुक्तीचे आदेश बजावण्यात गेले असता शाळेच्या मुख्याध्यापिका विमलेश सिंधू यांनी आदेश स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्यांदाही अधिकृतरित्या आदेश बजावण्यात आले तरी शाळेकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यावर ठाणे महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली, ती स्वीकारण्यात देखील शाळेने नकार दिलाय. निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. या कर्तव्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिका निवडणूक विभागाने रेनबो इंटरनॅशनल शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुख्याध्यापिका व शाळेविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 आणि इतर कलमान्वये पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गरजू महिलांना प्रचाराच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. दररोज 300 ते 500 रुपये रोज दुपारचे जेवण आणि प्रवासासाठी गाड्यांची सोय अशी सुविधा मिळत असल्याचे सर्वपक्षीय प्रचार कार्यालयात सकाळपासूनच महिला प्रचारासाठी दाखल होतात. सकाळी संध्याकाळी काढल्या जाणाऱ्या प्रचार यात्रेत महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या पक्षाकडून जास्त पैसे मिळतील त्या पक्षाचे उपकरणे गळ्यात अडकवण्यास प्राधान्य दिले जाते. सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत 300 रुपये आणि संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत प्रचारासाठी 300 रुपये, दुपारचे जेवण आणि घरपोच गाडीची सोय यासारख्या सुविधा उमेदवारांकडून प्रचारात सहभागी होणाऱ्या महिला पुरुषांना दिल्या जात आहेत. काही उमेदवार 400 रुपये रोजंदारी देत असले तरी अशा उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. प्रचारासाठी महिलांनी इतर कामे बाजूला ठेवून ठेवणीतल्या साड्यांच्या घड्या मोडल्यात. गळ्यात पक्षाचा गमछा घालणे, हातात उमेदवाराचा फोटो किंवा पक्षाचे चिन्ह असलेले कटआउट घेणे आणि पक्षाच्या उमेदवारांच्या नावाने घोषणा देणे, प्रतिस्पर्धी उमेदवारांची प्रचार फेरी दिसल्यास आवेशाने घोषणा देण्याच्या सूचना या कार्यकर्त्यांना दिल्या जात असून रोजंदारीवर पैसे मिळत असल्याने प्रचार रॅलीत सहभागी होणारे कार्यकर्ते इतर कामे बाजूला ठेवून आपले काम चोख बजावताना दिसत आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.